चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407 राजारामपुरी 90 28 00 71 59 स्टेशन रोड 0231 253 24 06 प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी आपली आई अंबाबाई आणि अंबाबाईकडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे भक्त कोट्यावधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या जगभरात येत असतात आणि अशा वेळी कुठल्याच सुविधा मिळत नाहीत आपल्याला तिथं। अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीका टिप्पणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात। आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे, त्या समितीचं काम पहिलं आई अंबाबाईची इथं सुधारणा करणे, आई अंबाबाई मंदिर भोवत्याला असलेल्या लोकांना आपल्या सुविधा देणे, अनेक सुविधा द्यायला पाहिजे ते देऊ शकले नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे। त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे, त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागणी आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यावर मागणी केलेली आहे। त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करायला सांगितला होता, चौकशी समिती नेमली होती। सन्मान्य भगवान कांबळे साहेब उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे। त्याचबरोबर चव्हाण साहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा हा अहवालात असं केलेला आहे की ह्यांना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे। पण नोकर भरती अधिकार नाही, मग त्यावेळी सचिव काय करत होते, त्यावेळी पदाधिकारी नेमले ते काय करत होते? जर चुकीचं झालं असेल, बेकायदेशीर झालं असेल, ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला गरजेनुसार कामगार लागत आहेत, वरिष्ठ तिथं लागत आहेत, तुम्ही ठोक मानधन घ्या ना, तुम्ही लोक मिळतात तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। कायम करून तुम्ही जो चुकीचा पायंडा पाडला आणि बेकायदेशीर नोकर भरती केल्या आहेत, त्यात 100% मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे। म्हणून या सगळ्याचा उहापोह झाला पाहिजे की कोण लोक आहेत ह्याच्या मागं, प्रशासनातली कोण लोक आहेत, पदाधिकारी कोण आहेत तिथं, आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकोन लावत असाल म्हणजे कायदा धाब्यावर बसून तुम्ही नोकर भरती करताय। आज ठीक आहे, ती लोक गेली, ज्यांना नोकरी लावल्या ती कोर्टामध्ये गेल्यात, पण तू चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का, कशासाठी, हा आमचा सवाल आहे। आई अंबाबाईच्या पवित्र ठिकाणी सुद्धा तुम्ही करताय अशा गोष्टी, नाही चालणार। आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे, नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ, परंतु इथं जो चाललेला कारभार तो स्वच्छ कारभार त्या देवस्थान समितीवर झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे। साधारण माझ्या मते पहिल्यांदा कधी 21 आहेत आणि नंतर 19 असे म्हणजे साधारण 40 लोकांची तिथं भरती झालेली आहे। त्यात 3 ते 4 शेड्यूल प्रमाण आहेत, 3 ते 4 लोक, बाकी असेच। पण मी बोलत नाही आहे हो, हे शासनाने दिलेलं समितीने नेमलेला अहवाल। पण धर्मशास्त्राचा एक माणूस तिथं बसवला आहे, कुठला निकष त्या माणसाला लावला तुम्ही? काय शिकवत होतो त्याचं शिक्षण काय, त्याची पात्रता काय? 60,000 पगार मिळते त्याला का? दुसरे कोण तुम्ही पेपरला जाहिरात देऊन मिळत होते तुम्हाला? आणि अनेक विषय तिथं असे आहेत की तिथं मग जीर्णोद्धाराचा विषय असून दे, अनेक विषय आहेत, परंतु पहिला विषय आहे तो भ्रष्टाचार मुक्त देवस्थान समिती झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यानं पैसे वसूल होऊन त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। 100% आम्ही आता हे संबंधित शिंदे साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही त्या मागं लागणार आहोत, आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, आम्ही तुम्ही ह्यात लक्ष घाला, कारण ते तिथं अध्यक्ष आहेत आता। बरं, रेखावर साहेबांनी इथं अहवाल तयार केला होता, तो गोपनीय अहवाल कुठे गेला? का गोपनीय ठेवलाय तुम्ही? खरं खोटं जनतेला कळून देणार, नेमकं काय झालं आणि काय नाही चाललंय ते कळलं पाहिजे। आमचा अधिकार आहे तो, आम्हाला न्याय दिला अधिकार आहे आमचा, हे लपाछपीचा कार्यक्रम चालणार नाही, अन्यथा आम्हाला न्यायालयात आम्हाला धडक मारावं लागेल।